नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण खास रक्षाबंधनासाठी रवा बर्फी बनवली आहे. बनवायला सोपी आहे, अगदी कमी खर्चामध्ये कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि चवीला मात्र अगदी पेढ्यासारखी लागते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली, हा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला ही बर्फी कशी वाटली ना ते सुद्धा अगदी नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता, मस्त खुसखुशीत झाली आहे, सहज तुटते, अगदी तोंडात टाकताच विरघळते आणि टिकायला मात्र महिनाभर आरामात टिकते. नक्की बनवून बघा. तर त्यासाठी इथं आपल्याला कढईमध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पाव कप बेसन पीठ घ्यायचं आहे. तूप छान वितळलं की त्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आणि फक्त 1 मिनिटभर आपल्याला बेसन परतून घ्यायचं आहे. बेसनामुळे ना वडीला चव छान येते, त्यामुळे बेसन जरूर टाका. फक्त मिनिटभर भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि भाजताना मात्र अगदी स्लो गॅसवरती भाजायचं आहे. तर इथं बघू शकता, मस्त आपलं बेसनसुद्धा भाजून झाले. आता यामध्ये बारीक रवा टाकून घ्यायचा आहे. सुरुवातीला इथं मी 1 कप रवा टाकून घेतला. आता तो छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. बेसन पटकन लाल होईल त्यामुळे मी 1 कप रवा टाकून घेतला. तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. नंतर यामध्ये आपल्याला आणखी 1 कप रवा टाकून घ्यायचा आहे. तर इथं आपण टोटल 2 कप बारीक रवा टाकून घेतला आहे. मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरवरती फिरवून तो सुद्धा वापरू शकता. आता हे छान असं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये सुद्धा आणखी 1 मोठा चमचा आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. थोडं थोडं करत तूप टाकून छान असं भाजून घेतलं म्हणजे ना आपला रवा व्यवस्थित असा भाजून होतो, चव सुद्धा छान येते. स्लो टू मीडियम गॅस करत करत आपल्याला हा रवा छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे. तर इथं आपला बघा रवा भाजून झाला आहे. आता शेवटी याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे दूध टाकून घ्यायचं आहे. यामुळं काय होईल ना, आपला रवा थोडासा फुलतो. जो रवा आपल्याला लाडूमध्ये किंवा बर्फीमध्ये थोडासा कचकच लागतो ना खाताना, तर तो लागत नाही अशा प्रकारे दूध टाकल्यामुळं. फक्त 2 ते 3 चमचे दूध टाकायचं आहे आपल्याला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता रवा छान असा भाजून झाला आहे आपला. गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे, दूध पावडर. 10 रुपयाचं जे पॅकेट मिळतं ना, अगदी छोटं असतं तेच 1 पॅकेट टाकून घेतलं आहे मी इथं. तुमच्याकडे नसेल वापरायचं ना तरीसुद्धा तुम्ही स्किप करू शकता, परंतु आवडत असेल तर असेल घरामध्ये तर नक्की टाका, याच्यामुळे चव छान येते. दूध पावडर टाकून आपण छान असं मिक्स करून घेतलं. मिश्रण आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. आता यासाठी आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. तर इथं मी 2 कप साखर घेतली आहे, त्यामध्ये 1 कप पाणी टाकून घ्यायचं. आता मीडियम ते मोठा गॅस करून आपल्याला साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. 5 मिनिटांमध्येच आपली साखर पूर्णपणे विरघळून जाते. अशा प्रकारे मिक्स करत शिजवून घ्यायचं म्हणजे साखर पटकन विरघळते. आपला पाक तयार होतोय ना तोपर्यंत इथं आपल्याला ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही बर्फी ज्यामध्ये सेट करणार आहात ना त्याला तुम्ही अशा प्रकारे थोडंसं तूप लावून घ्यायचं. बटर पेपरसुद्धा वापरू शकता. व्यवस्थित सगळ्या बाजूने तूप लावून घ्यायचं म्हणजे बर्फी आपली छान अशी सुटते. इथं आपला पाकसुद्धा तयार झाला आहे. साखर विरघळून झाल्यानंतर एक 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं. नंतर अशा प्रकारे चेक करून बघायचं. तुटती एकतार झाली असं समजलं की आपला पाक तयार झाला असं समजायचं. बघू शकता अशा प्रकारे. कडक एकतार नाही करायचे आपल्याला, अशा प्रकारे तुटती एकतार करायची आहे. एक 10 ते 12 मिनिटांमध्ये परफेक्ट पाक बनवून तयार होतो. आता गॅस चालू करायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये कढईमध्ये हे सगळं असा पाक टाकून घ्यायचा आहे. मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे. व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं. गॅस सुरूच केला आहे आपण, मीडियम गॅस करायचा आणि हे आता आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं.
सुरुवातीला थोडंसं पातळ वाटतं, परंतु आणखी थोडा वेळ शिजवून झालं की 5 मिनिटानंतर मिश्रण व्यवस्थित असं बनवून तयार होतं. तर इथं बघू शकता छान असं मिश्रण आपलं घट्ट झालंय. तर अशा प्रकारचं झालं की आपण चेक करून बघायचं. थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं वाटीमध्ये. त्याला थोडंसं फुंकून थंड करून घ्यायचंय. तोपर्यंत याला सुद्धा मिक्स करून घ्यायचं. आता मिश्रण थंड झाले बघा, आपण चेक करून बघूया. अशा प्रकारे चेक करायचं. अगदी व्यवस्थित गोळा होतोय असं झालं की आपलं मिश्रण छान झाले असं समजायचं. बघू शकता अशा प्रकारे. आता आपली बर्फी सेट होण्यासाठी मिश्रण तयार झाले. आता हे सगळं आपल्याला तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचंय. व्यवस्थित असं सगळं एकसारखं करून घ्यायचंय. पाक ओतल्यापासून ना मिश्रणामध्ये रव्यामध्ये पाक ओतल्यापासून फक्त एक 5 ते 6 मिनिटं मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं. नाही चेक केलं ना तरीसुद्धा बर्फी व्यवस्थित अशी सेट होते. तर इथं बघा मी एका पेलेला थोडंसं तूप लावून घेतलंय आणि त्याने असं एकसारखं करून घ्यायचं. अगदी एका मिनिटातच छान असं एकसारखं मिश्रण होतं. बघू शकता तुम्ही. थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे पेलेला मिश्रण अजिबात चिकटत नाही. वाटीने सुद्धा करू शकता. आता हे मिश्रण आपलं गरमच आहे. तोपर्यंत याला सुरीने अशा प्रकारे कट करून घ्यायचंय. सुरुवातीला मध्ये कट करायचं म्हणजे वड्या आपल्या एकसारख्या होतात. तुम्हाला किती लहान मोठ्या आकारामध्ये पाहिजे आहेत ना त्यानुसार तुम्ही वड्या कट करू शकता किंवा डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता. आता यावरतीच आपल्याला डेकोरेशनसाठी छान असे बदाम लावून घेतलेत मी. तुम्ही याच्याऐवजी काजूसुद्धा वापरू शकता, पिस्ता वापरू शकता किंवा सुकं खोबरंसुद्धा किसलेलं टाकू शकता. तर इथं आपली बर्फी छान अशी बनवून तयार झाली. एक 10 ते 15 मिनिटं थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला याला आणि थंड झाल्यानंतर ही बर्फी आपल्याला कट करून घ्यायची आहे. पाकातली असल्यामुळं सेट व्हायला जास्त वेळ लागत नाही. एक 10 ते 15 मिनिटात छान आधी सेट होऊन जाते. त्यामुळे तुम्हाला कुठलेही ड्रायफ्रूट टाकायचे असतील ना, कुठलेही काजू, बदाम, पिस्ता किंवा खोबरं टाकायचं असेल ना, तर गरम असतानाच टाकून घ्यायचं. वड्यांना कट देऊन घ्यायचं आणि थंड झाले की अशा प्रकारे वड्या आपल्याला कट करून घ्यायच्यात. छान अशा क्लीन निघतायत बघू शकता तुम्ही. आपण याच्यामध्ये मिल्क पावडर आणि बेसन वापरल्यामुळं ना चवीला खूप छान लागतात. अगदी पेढ्यासारख्या लागतात. तर इथं आपल्या वड्या थंड झाल्यात बघा पूर्णपणे बघू शकता तुम्ही. महिनाभर आरामात टिकतात. अजिबात खराब होत नाहीत. तुम्ही या रक्षाबंधनसाठी ह्या वड्या नक्की ट्राय करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.